21 नगरसेवक बिनविरोध निवडून येतात. मग अशामध्ये मतदारांनी त्यांच्या मतदान आयडी, वोटर आयडीचं करायचं काय? डोंबिवलीमध्ये तर 20 प्रभागांमध्ये मतदानच होणार नाही. मग त्या मतदारांचं काय? या रेसमध्ये तुम्ही डायरेक्ट रेसच संपवून टाकली असं तुमच्यावर आरोप होतोय. प्रश्न आहे. संजय राऊत आरोप करतायत की 5-5 कोटी दिलेत म्हणून. तो सोडून द्या, पण तुम्ही नका करू ना असं. आपल्याकडे लोकशाही प्रक्रिया आहे, निवडणूक प्रक्रिया आहे. त्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवार आहे, मतदारांनी उमेदवार व्हायला पाहिजे. आज जर मतदारांच्या या निवडणूक प्रक्रियेत कोणी बिनविरोध येत असेल तो आज पहिल्यांदा आलाय का? अशी पहिल्यांदाच घटना घडते का? मला वाटतं की फार तुम्ही संजय राऊतला सिरियसली नका घेऊ. आयोगानं पण चौकशी लावली या प्रकरणामध्ये. चूक असेल तर समोर येईल. माझं म्हणणं आहे की चूक असेल तर समोर येईल. संजय राऊत यांना मतं मिळत नाहीत म्हणून बातम्या मिळवायच्या असतात, याच्यापेक्षा दुसरं काय आहे? हे सगळं तुम्हाला इथं महाराष्ट्रात नैसर्गिक वाटतंय. 2018ला पश्चिम बंगालमध्ये का वाटलं नाही नैसर्गिक? तिथेही सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने जवळपास 30-34% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा बिनविरोध काढल्या. तुम्ही थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलात आणि सुप्रीम कोर्ट म्हणाले की जे तिथे निवडणूक आयोग आहे, निवडणूक आयोग बघेल. तुम्हाला तिथं आक्षेपार्ह वाटतं आणि महाराष्ट्रात मात्र ते माझं म्हणणं, ज्याला आक्षेपार्ह वाटतंय ना त्यांनी जावं ना न्यायालय तिथे. पण सुप्रीम कोर्टाने तेच सांगितलं की उमेदवार येऊ द्या, नेत्यांनी येऊ नये. तिथल्या सोयींदो अधिकाऱ्यांना तेच सांगितलं सुप्रीम कोर्टाने. म्हणून त्याच्या पुढचं सांगतो, म्हणून आम्ही निवडणूक आयोगावर शंका नाही घेतल्या ना. आज जो प्रकार चालू आहे ना, नाही तिथेही निवडणूक आयोगावरच आक्षेप घेतला तुम्ही. सुप्रीम कोर्टाला सांगितलं, तुम्ही विनंती केली. उत्तर ऐकायची मनस्थिती तर ठेवा की त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात गेल्यावर आम्ही निवडणूक आयोग चोर आहे, भ्रष्ट आहे, जगभरात जाऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात नाही बोललो आम्ही. सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश, मान्य केला. हेच मिसिंग आहे. आणि इथे शहरी नक्षलवाद आहे. माझा मुद्दाच आहे. न्यायालय म्हणालं न्यायालय खोटं, सर्वोच्च न्यायालय म्हणालं सर्वोच्च न्यायालय खोटं, निवडणूक आयोग म्हणालं ते काम करत नाही, इथल्या एजन्सीज बरोबर नाहीत, इथल्या मतदार याद्या योग्य नाहीत, इथल्या मीडिया कोणी असो हे अयोग्य आहे. या पद्धतीचा नरेटिव्ह, आज तो मुद्दा नाही पण तो तुम्ही विचारला म्हणून सांगतोय. या शहरी नक्षलवादाच्या विरोधातली लढाई आमची आहे. आणि आता पुन्हा इकडे येऊया, ज्यांना असं वाटतं ना, बरं आता निवडणूक आयोगाने स्वतःच चौकशी नेमली, मग आता निवडणूक आयोगाचं कौतुक करा ना. एका बाजूला त्या विरोधात बोलायचं, दुसऱ्या बाजूला आयोगाने चौकशी लावली तर तो मुद्दा आमच्या विरोधात वापरायचा. दोन्ही बाजूने चालायचं, असं कसं होईल? असं काय झालं की 150+ नारा देणारा भाजप 137 वर थांबला? नाही, 150+ महायुती हा आमचा नारा होता. कुठलीही तुम्ही बातमी काढा किंवा तुमच्याकडे क्लिप्स असतील तर काढा. 150+ महायुती हा पोरखेळ पण आदित्य ठाकरे